स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी राजारामपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची स्थानिक गुन्हे शाखेकडे नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीविरोधात तत्कालीन पोलीस निरीक्षक कळमकर यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. दरम्यान सुनावणीनंतर गुरुवारी मॅट न्यायाधिकरणानं कळमकर यांचा अर्ज अंशतः मंजूर केलाय. मात्र बदली तात्काळ रद्द करण्याऐवजी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी 5 पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. समितीमार्फत रवींद्र कळमकर, सुशांत चव्हाण तसंच इतर 3 निरीक्षकांच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे नवीन पोलीस निरीक्षकाची अंतिम निवड केली जाणार आहे. या निर्णयामुळे आता स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक बदलीचा पेच वाढलाय. दरम्यान आज कळमकर यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. मात्र त्यांनी कळमकर यांना सध्या कंट्रोलकडे रुजू होण्याची सूचना केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.